खरं तर नवरात्रात भगवती विश्रांती घेते आणि त्या विश्रांतीत तिला विश्रांतीचा भंग करू नये. एरवी 360 दिवस पडले. एरवी आपण सवडीनं जाऊन तिला एक खंडोबाप्रमाणे हिरवी साडी, हिरवा खण, पोटीचं सामान, पूर्णावरणाचा नैवेद्य करून आशीर्वाद. ती आपली कुळाची आई आहे. खंडोबा कुळाचे वडील आहे. हे आपणा सर्वांना, महाराष्ट्रीयन लोकांना आणि मराठी भाषिकांना, सर्व जाती धर्मांना माहीत असणं अगत्याचं आहे. आणि ज्यावेळी आपण देवी खंडोबाचं सन्मान करतो त्यावेळी तुमच्या कुटुंबात ज्या ज्या समस्या निर्माण होतात त्याची उत्तरं मिळतात आणि अनुभूती येते. खंडोबाला गेल्यावर, देवीला गेल्यावर हे त्याचं उत्तर आहे.